तिचा विषय कोकणामध्ये होणार नाही, कारण कोकणामध्ये तशी भूमिका नाही. आमची भूमिका वेगळी आहे, ते आता ती विषय झालेली आहे. त्यामुळे अशा प्रकारचा पुढाऱ्यांना विरोध करणे किंवा पुढाऱ्यांना गावबंदी करणे असा कोणताही निर्णय आजच्या तारखेला तरी आम्ही कोणताही घेतलेला नाही. कारण इथले जे काही राजकीय जे लोक आहेत ते आमच्या समाजातलेच आहेत आणि त्यांचा कायम समाजाच्या बाजूने किंवा इतर सगळ्या गोष्टी बाबतीने पाठिंबा असतो, त्यांचं सहकार्य असतं. त्यामुळे उगाचच कुठल्या तरी भूमिका घेऊन त्यांना विरोध करणे हे आम्हाला मान्य फक्त शेवटचा प्रश्न आहे. आता तुमचे तालुक्याचे सर्व आमदार आहेत, जेवढे आमदार आहेत किंवा खासदार ते सर्व मराठा आहेत. मात्र ते आमदार किंवा खासदारकी सोडून एक मराठा बांधव म्हणून तुमच्या दाद इथं पाहिजे होते, ते दिसत नाहीत. नाही, हा राजकारणी म्हणून नाही बोलत आहे. सुरुवातीतच सांगितलेलं आहे की जे राजकारणात आहेत त्यांच्या राजकारणाच्या मर्यादा आहेत. जो समाज त्या राजकारणात काम करतो त्यांना ती विशेष त्या पद्धतीने ते काम करतात, त्यांना आमचा आडकाठी नाही. परंतु समाज म्हणून ज्यावेळेस आम्ही उपस्थित राहतो त्यावेळेस सर्व समाज हा वेगवेगळ्या भागातून आलेला असतो आणि तो बिगर राजकीय असावा आणि हे संघटन बिगर राजकीय असावं ही प्रमुख भूमिका घेऊन म्हणून आम्ही साधारणतः सर्व समाज जे काही राजकीय पुढारी आहेत त्यांना लांब ठेवलेला आहे. परंतु याचा अर्थ आमचा कुठल्याही राजकीय पुढाऱ्याला कोणत्याही प्रकारचा म्हणजे अस्पृश्यता अशी नाही आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे किंवा फॅक्टर तो चालवला जातोय का? नाही, असं काही निवडणुकीच्या भूमिकेवर आम्हाला असं काही वाटत नाहीये. आमच्या भूमिका स्पष्ट आहेत. ज्यांना राजकारण करायचं त्यांना करू द्या. आम्ही संघटना कशासाठी बांधलेली आहे हे सुरुवातीला विषद केलेलं आहे. आमचा समाज उन्नत कसा होईल, प्रगत कसा होईल आणि तो वेगळ्या दिशेने कसा मार्ग करेल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्यासाठी संघटन बांधलेलं आहे. त्यामुळे इतर ज्या काही चर्चा चालतात त्याच्याशी आम्हाला कोणत्याही प्रकारचं कोणताही संबंध जोडायचा नाही. नमस्कार. आज सकल मराठा समाज रत्नागिरी म्हणून जी काय बैठक झाली, या बैठकीला 9 तालुक्यातील सर्वच्या सर्व प्रतिनिधींनी उपस्थिती लावली. आजच्या समोरचे आमचे जे बैठकीचे विषय होते ते विषय अर्थात सकल मराठा समाज रत्नागिरी म्हणून मराठा आरक्षणावर जे काही चाललं आहे त्याच्याविषयी आमची भूमिका क्लिअर करणे हा विषय होता. अंतरवाली सराटीमध्ये जरांगींनी जे उपोषण चालू केलेलं आहे त्या उपोषण आणि मराठा समाजाची मागणी याबाबत सविस्तर चर्चा झाली आणि आज जो काही निर्णय झाला आहे तो आम्ही तुमच्यासमोर ठेवत आहोत. मराठा म्हणून कोणी आंदोलन करेल त्याला एक मराठा म्हणून आमचं संपूर्ण पाठिंबा असेल. जरांगेंनी केलेलं आंदोलन त्याच्यात त्यांनी उपोषण करायला घेतलं आहे, त्यांच्या प्रकृतीला लवकरात लवकर सुधारणा व्हावं यासाठी आम्ही प्रार्थना करतो. पण आंदोलनाची प्रमुख मागणी जी आहे की मराठा आरक्षण हे कुणबी सरसकट प्रमाणपत्र देण्यात यावं, यासाठी सकल मराठा समाज रत्नागिरी म्हणून आम्ही असहमती दर्शवतोय. कुणबी म्हणून जी मागणी आहे ती कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील मराठ्यांना मान्य नाही. जे रोटीबेटीचे व्यवहार विदर्भ मराठवाड्यात होतात ते कोकणात होत नाहीत. त्यामुळे सरसकट कुणबी होण्याला आमचा विरोध असेल. मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी आमची स्पष्ट आहे की मराठा समाजाला सरकारने आरक्षण मराठा म्हणून आणि ते टिकणारं म्हणून द्यावं ही आमची एकमेव मागणी आहे. ते आरक्षण कसं द्यावं, कुठून द्यावं ही सरकारची जबाबदारी असेल, पण ते आरक्षण टिकणारं हवं आणि मराठा म्हणूनच हवं आहे. कुणबी आरक्षण घेतल्यानंतर आम्हाला अशी भीती आहे की मराठा म्हणून जो आमचा अभिमान आहे, जी आमची अस्मिता आहे ती पुसली जाण्याची शक्यता आहे. ज्यांना कुणबी म्हणून सर्टिफिकेट हवं आहे ते आजही सर्टिफिकेट काढतायत, त्यांचे दाखले दाखवत आहेत, त्यांच्या वंशावळी काढतात आणि घेत आहेत, त्यांनी ते घ्यावं. पण या भूमिकेशी आम्ही थोडे असहमत आहोत. सर्व जे 9च्या 9 तालुक्यातील लोक जमले होते त्यांनी एकमुखी ठराव केलेला आहे की याविषयी सकल मराठा समाज रत्नागिरी म्हणून आमची पुढची भूमिका आम्ही जाहीर करू. इथेही काही आमची भूमिका आहे, काही आमचे संघटित प्रयत्न करण्यात येतील, ते आम्ही तुमच्यासमोर येऊ. पण सध्या तरी मराठा कुणबी आरक्षण सरसकट याला आम्ही सहमती दर्शवत नाही आहोत. आम्ही पुन्हा एकदा सांगतो की कुठल्याही आंदोलनाला जरांगे असेल किंवा कोणी आमचा विरोध नाही, पण कोकणातील मराठा हा आरक्षण फक्त मराठा म्हणूनच मागतोय. आम्ही सरकारला विनंती करतोय आरक्षण द्यायचं असेल हे दुटप्पी खेळ खेळू नका. सरकारलाही माहिती आहे आरक्षण द्यायचं आहे तर ते मराठा म्हणूनच देता येईल. मराठा ही व्याख्या जी आहे ही सर्वसमावेशक आहे, ही सर्वांना समावेश करून घेणारी आहे. त्याच्यात सर्व कुणबी असतील किंवा अजून कोणी असतील सगळे बसतात. तर आरक्षण मराठा म्हणूनच द्यावं. जर या सरकारने ज्या ज्या वेळेला हे निवडणुका झाला त्यावेळेला यांचे अजेंडे होते की आम्ही मराठा आरक्षण देणार,
आता जर यांनी मराठा आरक्षण दिलं नाही तर येणाऱ्या निवडणुकीत सर्वच्या सर्व पक्षांना, सत्ताधारी असतील किंवा विरोधक, त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील.